नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्राचा 52वा अध्याय. रोज घरात वाचल्याने काय होते, काय घडते, कोणत्या गोष्टी होतात, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, जर तुमच्या घरात सतत काही ना काही अडचणी येत असतील, घरामध्ये अशांतता जाणवत असेल, मनामध्ये चिंता वाढत असेल, कामे होत असूनही समाधान तुम्हाला मिळत नसेल किंवा घरातील वातावरण पूर्वीसारखी प्रसन्न राहिलेलं नसेल, तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण श्री गुरुचरित्राच्या 52व्या अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक दत्त भक्तांच्या श्रद्धेनुसार गुरुचरित्राचे वाचन हे केवळ ग्रंथ वाचन नसून ते गुरुतत्वाशी जोडले जाण्याचे एक साधन मानले जाते. आणि विशेष म्हणजे 52वा अध्याय वाचताना किंवा त्याचे श्रवण करताना मनामध्ये श्रद्धा, सात्विकता आणि गुरूंच्या चरणावरील विश्वास ठेवण्याला विशेष महत्त्व दिले जाते. पण हा अध्याय वाचल्याने नेमके काय होते, घरामध्ये कोणते सकारात्मक बदल जाणवू शकतात आणि हा अध्याय वाचताना कोणती काळजी घ्यावी, हेच आपण आज सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत श्रद्धेचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद, श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या दत्त अवतारांच्या चरित्रातून भक्ती, श्रद्धा, धर्म, सदाचार आणि गुरुभक्तीचा मार्ग सांगितला आहे. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायांमध्ये भक्तांसाठी काही ना काही आध्यात्मिक संदेश आहेत. त्यामुळे केवळ एखादा अध्याय वाचला आणि लगेच चमत्कार घडेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा त्या अध्यायातील संदेश आपल्या जीवनात उतरवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. 52वा अध्यायही अशाच श्रद्धेने अनेक भक्त वाचतात. घरातील वातावरण सात्विक ठेवण्यासाठी, मनाला आधार मिळण्यासाठी आणि गुरूंच्या चरणावर विश्वास दृढ करण्यासाठी अनेक भक्त गुरुचरित्राचे नियमित वाचन करतात. मित्रांनो, सर्वात पहिला बदल तो आपल्या मनात होतो. आपण जेव्हा रोज काही वेळ शांतपणे गुरुचरित्राचे वाचन करतो, तेव्हा काही काळासाठी का होईना आपले लक्ष चिंता, तणाव आणि नकारात्मक विचारांपासून आपले मन दूर जाते. मन एका पवित्र विचारांवर केंद्रित होते आणि जेव्हा मन शांत होऊ लागते, तेव्हा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्येही बदल होऊ शकतो. म्हणूनच गुरुचरित्र वाचनाला केवळ धार्मिक कृती म्हणून न पाहता मनाला स्थिर करण्याची एक साधना म्हणून पाहिले तर त्याचा खरा अर्थ समजतो. घरामध्ये आपण दिवसभर वेगवेगळे बदल बोलत असतो. पैशाची चिंता, नोकरीची चिंता, व्यवसायाची चिंता, कुटुंबातील मतभेद, मुलांच्या शिक्षणाची काळजी, भविष्यात काय होईल याची चिंता, या सगळ्यांचा परिणाम हळूहळू घरातील वातावरणावर होतो. अशा वेळी रोज काही वेळ देवाचे नामस्मरण, गुरुचरित्र वाचन किंवा दत्त मंत्राचा जप केल्यामुळे घरातील सदस्यांना मानसिक शांततेचा अनुभव मिळतो. म्हणूनच अनेक दत्तभक्त मनामध्ये विचार करतात आणि म्हणतात, ज्या घरामध्ये गुरूंचे नामस्मरण होते त्या घरात भक्तीचे वातावरण निर्माण होते. हे एखाद्या चमत्काराच्या स्वरूपात घेण्यापेक्षा घरातील लोकांची श्रद्धा, वागणूक आणि विचार सकारात्मक होण्याच्या प्रक्रियेशी जोडून पाहणे अधिक योग्य आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशी वेळ अनेकदा येते ज्यावेळी आपल्याला वाटते, आता पुढे काय, अशी समस्या आपल्या समोर येते. माझी समस्या कधी सुटणार, माझ्या प्रयत्नांना यश कधी मिळणार, देव माझी परीक्षा का घेत आहे. अशा वेळी माणसाला सर्वात जास्त गरज असते ती आधाराची. गुरुचरित्राचे वाचन मनाला हाच आधार देऊ शकते. गुरु म्हणजे केवळ इच्छा पूर्ण करणारी शक्ती नाही, तर अडचणींच्या काळात योग्य मार्ग दाखवणारे आध्यात्मिक मार्गदर्शन आहे. म्हणून गुरुचरित्र वाचताना एकच भावना मनात ठेवा, गुरुदेव, माझ्या जीवनातील योग्य मार्ग मला दाखवा. मित्रांनो, फक्त गुरुचरित्र वाचून आपण दुसऱ्या व्यक्तीशी चुकीची वागलो, खोटे बोललो, एखाद्याला त्रास दिला, मत्सर केला तर केवळ वाचनाचा उद्देश पूर्ण होत नाही. गुरुचरित्र आपल्याला सदाचाराचा मार्ग शिकवतो. म्हणून 52वा अध्याय वाचताना स्वतःला प्रश्न विचारा, आज मी माझ्या वागण्यात कोणता एक चांगला बदल करणार आहे. गुरुचरित्राचा 52वा अध्याय वाचल्याने घरात सुख समृद्धी नांदते, शांतता नांदते, चांगले आरोग्य मिळते. घरातील वाईट, नकारात्मक जेही सुरू आहे ते दूर होते, कटकटी थांबतात, वादविवाद थांबतात, पैशाची चंचन दूर होते, आर्थिक स्थिरता लाभते, मनाला शांतता, समाधान मिळते, परिवार आनंदी होतो, परिवार समाधानी होतो, घरात अन्नधान्याची कमी राहत नाही, अन्नधान्याची भरभराट घरात राहते आणि सगळा परिवार सुखी होतो. म्हणून प्रत्येकाने रोज आपल्या घरात गुरुचरित्राचा 52वा अध्याय नक्की वाचावा. याने लाभ होतो, याने सुख समृद्धी घरात नांदते. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.